भ्रष्टाचार मुक्त, एजंट मुक्त आणि सावकार मुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या स्वराज्य पॅनलचा टेबल या निशाणीवर तुम्ही सर्वांनी मताधिक्याने आम्हाला सर्व पॅनलला विजयी करा. स्वराज पैनल का प्रेस कॉन्फ्रेंस संपन्न। चुनाव जीतने के बाद कर्मचारियों का रखेंगे विशेष ध्यान। मुंबई स्वराज पैनल के उम्मीदवारों द्वारा दादर पश्चिम मनपा जी उत्तर विभाग के बाहर दी म्युनिसिपल कोऑपरेटिव बैंक लिमिटेड मुंबई के लिए हो रहे चुनाव के आखिरी दिन मीडिया से बात करते हुए स्वराज पैनल के उम्मीदवारों ने कर्मचारियों से आग्रह किया है कि वे स्वराज पैनल के चुनाव निशान टेबल पर मोहर लगाकर उसे भारी मतों से विजयी बनाएं। इसी दौरान उन्होंने विपक्षियों द्वारा चुनाव में धन के बल पर चुनाव जीतने के प्रयास को लेकर कड़ा विरोध जताया है। मीडिया से बात करते हुए स्वराज पैनल के उम्मीदवारों ने कहा है कि विरोधी अपने चुनाव को हारते हुए देख पैसे से वोट खरीदने का प्रयास कर रहे हैं, लेकिन मतदाता समझदार और जागरूक है। स्वराज पैनल के उम्मीदवारों ने कहा है कि 21 तारीख की शाम को फैसला आने के बाद दी म्युनिसिपल कोऑपरेटिव बैंक लिमिटेड मुंबई में स्थानीय लोगों को रखने तथा मनपा कर्मचारियों का विशेष ध्यान रखा जाएगा। जितना ज्यादा से ज्यादा बैंक द्वारा सुविधा कर्मचारियों को मिले उसके लिए हम पूरा प्रयास करेंगे। इस चुनाव में हर पैनल से 19 उम्मीदवार मैदान में खड़े हैं और हर पद के लिए 19 उम्मीदवार हर पैनल से मैदान में खड़े हैं, जिससे हर मतदाता को 19 वोट देने का अधिकार है। फैसला 22 अगस्त को आने वाला है। इस मौके पर स्वराज पैनल के उम्मीदवार अश्विन प्रकाश बैस, दिगंबर लक्ष्मण सोनाकर, विकास श्रीनिवास रेवस्कर, पूजा गुलाबराव घनमोड़े, एडवोकेट दिगंबर रमेश राव कावले, नित्यानंद यशवंत करंजेकर, आनंदा बहरू बरकाले, सचिन गंगाराम महाड़ी, अमोल भीखा एवला, प्रमोद वसंत झिरमुटे के साथ साथ पैनल के सभी उम्मीदवार मीडिया से रूबरू होते हुए अपने इस चुनाव के जीतने को लेकर काफी उत्साहित दिखे। सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। जे पत्रकार मित्र माझे इथे जमलेत आणि मी तुमच्या माध्यमामधून सर्वप्रथम तर आमचे जे 61,700 मतदार आहेत त्यांना आवाहन करतो की त्यांनी 100 पैकी 100% मतदान करावं। त्याशिवाय परिवर्तन घडणं हे म्हणजे शक्य नाही आहे। आणि त्यानंतर तुम्ही जे प्रश्न विचारला त्याच्यावर येतो मी। जे आमच्या म्युनिसिपल बँकेमध्ये जी म्युनिसिपल बँक आहे ते मुळामध्ये कामगार कर्मचाऱ्यांची आहे, त्यामुळे त्या बँकेमध्ये जो नौकर प्रवर्ग आहे तो सरळ सेवेनी पूर्णच्या पूर्ण बाहेरून न घेता जे शासनाची पॉलिसी आहे किंवा RBIच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यांना म्हणजे सर्व आम्ही चर्चा करून त्यामधून आमच्या कामगार कर्मचाऱ्यांसाठी किती टक्के रिझर्वेशन कोटा किंवा पर्टिक्युलर पद कसे ठेवता येतील त्यासाठी माझे जे सहकारी आहेत सर्व माझ्या पॅनलमधले आणि ते आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करू असा आम्ही आपल्या माध्यमामधून आपणास शब्द देतो आणि कामगार कर्मचाऱ्यांनी सर्वांनी वोटिंग करावं असं मी आपल्या माध्यमामधून आवाहन करतो। नमस्कार, मी पूजा घनमोडे। मी चुनाव लढवत आहे याच्यासाठी की मी जेव्हा सभासदांपर्यंत गेली तर त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आणि विशेष म्हणजे महिलांसाठी इतर बँकेमध्ये जे महिलांना सुविधा मिळतात जसे की योजना मिळतात, उदाहरणार्थ कमी दरामध्ये व्याज वगैरे ह्या टाईप ज्या योजना मिळतात त्या योजना मी म्युनिसिपल बँकेच्या याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न नक्की करेल। आणि परत महिलांच्यासाठी विशेष कक्ष जसं महिला आपल्या बँकेमध्ये येतात तर तिथे त्यांची फसवणूक होऊ नये किंवा इतर गोष्टीसाठी गैरसोय होऊ नये याच्यासाठी विशेष कक्ष त्यांच्यासाठी उभारण्याचे प्रयत्न करेल। आणि इतर ठिकाणी जसं महिलांना 30% आरक्षण असते त्याप्रमाणे आम्ही जे निवडणुकीमध्ये पण महिलांसाठी 30% आरक्षणाचा प्रयत्न नक्की करू, त्यासाठी मी महिलांसाठी प्रयत्न करेन। मॅडम, माझा एक विषय आहे तुमच्यासोबत। हां, की तुम्ही बोलले आता की माझा एक प्रश्न आहे की तुम्ही बोलले जो की महिलाला मी एक योजना घेऊन येणार, तर याच्या पहिले जो अगोदर जो पॅनल होते ते पॅनल योजना आले नाही। कुठल्याच प्रकारची आतापर्यंत आपल्या म्युनिसिपल बँकेमध्ये कुठल्याही प्रकारची महिलांसाठी किंवा कुठल्याच वर्गासाठी एकही योजना विशेष योजना अस्तित्वात नाही आहे। तर आम्ही सभासदांनाही आवाहन करतो, जर आमच्या स्वराज्य पॅनलमधले 19चे 19 उमेदवार जर निवडून आले तर आम्ही जबाबदारीने सांगतोय, म्हणजे मी विशेष महिला म्हणून जबाबदारीने सांगते की आम्ही नक्की सर्व कामगारांसाठी आणि महिलांसाठी विशेष योजना राबवू, मी एवढं आश्वासित करते। धन्यवाद। हे पैसा वाटप ही काही ही नवीन गोष्ट राहिलेली नाही।
याच निवडणुकीतले प्रत्येक निवडणुकीमध्ये हा मुद्दा पुढे येतो आणि असाच आमच्याही बँकेच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा जो आहे तो पुढे आलेला आहे आणि आस्थाघात होत आलेला आहे. तर माझं आमच्या पॅनलचं याच्याबद्दल असंच म्हणणं आहे, जेव्हापासून आम्ही प्रचार सुरू केला, गेल्या महिनाभरापासून आम्ही प्रचार करतो आहे आमच्या पॅनलचा आणि प्रचारामध्ये आमचं असं लक्षात आलं आहे की ज्या पैशाच्या जोरावर जे निवडणुका जिंकल्या जातात तो मुद्दा आता मागं पडलेला आहे. कारण की आता आमचे सभासद आहे बँकेचे जागरूक झालेले आहेत. आता त्यांनी आमच्याकडे त्यांच्या जी सल आहे त्याबद्दलच्या त्या सल बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यातून आम्हाला असं लक्षात आलं आहे की या निवडणुकीमध्ये पैसा हा गौण मुद्दा राहणार आहे आणि ते आम्ही आत्मविश्वासाने सांगतो. यावेळेस आमचा सभासद आहे बँकेचा तो या पैशाला भुलणार नाही, त्या भुला थापांना बडी पडणार नाही असा आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि तो आम्हाला आत्मविश्वास आहे तो त्यांनी कामगारांनी आम्हाला जेव्हा त्यांच्या भेटीला गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही या गोष्टीला आम्ही स्वतःही पडणार नाही आणि आमच्या पुढे जर अशा गोष्टी होत राहील त्याला आम्ही विरोध करू असा आम्हाला आत्मविश्वास तयार झालेला आहे. आणि आपल्या सगळ्यांना लोकांना माहीत आहे की आता आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की तुमचे हक्क तुम्ही हक्क आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही संघर्ष करा काय. आणि मतदानासारखा जो अमूल्य हक्क जो तुम्हाला मिळाला आहे तो एका काही पैशाच्या स्वरूपात तो विकू नका हे आपल्याला या महापुरुषांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आता तुम्हाला स्पष्ट सांगतो आणि आमच्या पॅनलच्या मार्फत आम्ही ज्याही सभा घेतल्या आहेत, ज्याही ठिकाणी गेलो आहे, भरभरून लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला सभासदांनी. आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही पैशाचं वाटप होते आणि त्यानंतर निवडणुका जिंकतात या भ्रमात तुम्ही राहू नका. यावेळेस पण कितीही पैसा ओतला, किती प्रयत्न केले पण सभासद भुलणार नाही असं आम्हाला त्यांच्याकडून वचन आलेलं आहे. त्यामुळं हा पैशाचा जो विषय आहे हा या निवडणुकीत थांबलेला आहे असं आम्ही तरी मानतो. याबाबत मी सांगू इच्छितो की या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये 19 उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. त्यामध्ये रिझर्वेशनप्रमाणे 14 हे सर्वसाधारण गटासाठी आहेत, 2 महिला प्रतिनिधी म्हणून आहेत, 1 अनुसूचित जाती जमातीसाठी आहे, 1 इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी आहे आणि 1 विभक्त भटक्या जमाती यासाठी आहे. असे एकूण 19 उमेदवार आहेत. आणि यासाठी जी वोटिंग करण्याची जी कार्यपद्धती आहे त्यामध्ये जी सफेद मतपत्रिका आहे, व्हाईट मतपत्रिका आहे, त्यामध्ये मतदाराला मतदान करतेवेळी कमीत कमी 1 मतदान करायचं आहे आणि जास्तीत जास्त 14 मतदान करू शकतात. जी महिला प्रतिनिधीसाठी जी 2 सीट आहेत त्यामध्ये मतदार हा कमीत कमी 1 मतदान करू शकतो आणि जास्तीत जास्त 2 मतदान करू शकतात. भटक्या जमातीमध्ये कमीत कमी 1 आणि केवळ आणि 1च करायचं आहे. जी अनुसूचित जाती जमातीमध्ये 1 आणि 1च मतदान करायचं आहे. यापेक्षा जर जास्त मतदान केलं तर ती मतपत्रिका बाद होईल. आणि सर्वात शेवटची म्हणजे इतर मागास प्रवर्ग त्यामध्ये केवळ 1 आणि 1च मतदान करायचं आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये असा अनुभव आहे की बरेचसे मतपत्रिका ही चुकीच्या मतदान केल्यामुळे बाद झाले आहेत. त्यामुळे आम्ही बऱ्याचशा मतदारामध्ये आम्ही अवेअरनेस केला आहे, जनजागृती केली आहे. त्या माध्यमातून बरेचसे जे मतदार आहेत ते खुश आहेत की ही मतदान करण्याची जी कार्यपद्धती आहे ही आम्हाला माहिती नव्हती, परंतु आपल्या माध्यमातून आम्हाला एक सविस्तररित्या माहिती मिळालेली आहे. तो यावेळेस आम्ही निश्चित स्वरूपामध्ये आपल्या पॅनलला अतिशय उच्च चांगला प्रतिसाद देऊन आम्ही आपल्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं आम्हाला एक आश्वासन दिलं आहे. तर यासाठी आमचं पॅनल अतिशय एक उत्साहाने आम्ही सर्व स्तरावर पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सर्वांची मनं जिंकून भविष्यामध्ये त्यांचे जे काही प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. निश्चित स्वरूपामध्ये आजच आमच्या पॅनलच्या वतीने मी एक पॅनल प्रमुख म्हणून मी आवाहन करतो, विश्वास व्यक्त करतो आणि त्याबद्दल माझे सहकारी पण त्यांचे जे काही विषय आहेत ते मांडतील. आणि याच्यामध्ये ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सगळ्या मतदार बंधूंना, सगळ्या मतदार कर्मचाऱ्यांना विनंती करू इच्छित आहे की कार्यालयीन कर्मचारी, कामगार वर्ग सगळ्यांनी 100% मतदान करण्याचा प्रयत्न करावा ही आमच्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही विनंती करत आहे. सुवर्णा जी, आप चुनाव जीतकर अगर आते हैं तो मतदान करने वाले मतदाताओं के लिए आप क्या प्लान बना करके रखे हैं? तर या ठिकाणी जे काही बँकेची व्यवस्था आहे यामध्ये सर्वच्या सर्व व्यवहार हे आपला पारदर्शक करायचे आहेत. यामध्ये आजची जी स्थिती आहे आम्ही अनुभवतो आहे की आम्ही ज्या वेळेस प्रचाराला गेलो तर त्या ठिकाणी
आपला जो सभासद आहे अक्षरशः तो भयभीत झाल्यासारखं दिसून येतोय. तर हे त्याचं भय दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि भविष्यामध्ये जी काही यंत्रणा जी काही व्यवहार बँकेची असणार आहेत सभासद करणार आहे त्यासाठी अतिशय सुलभरित्या कशा पद्धतीनं व्यवहार करता येईल यावर आम्ही भर देऊ, जेणेकरून आपला कर्मचारी कुठल्याही इतर बँकेमध्ये न जाता आपल्याच बँकेमध्ये व्यवहार करण्यासाठी तो 100% आपल्याच बँकेमध्ये व्यवहार करेल यासाठी आम्ही 100% आम्ही प्रयत्न करू. लास्ट में एक प्रश्न आखिरी, आपको चुनाव चिन्ह टेबल मिला है, टेबल से ही हर फाइलें गुजरती हैं, तो इस जो चुनाव चिन्ह आपको चुनाव आयोग तरफ से मिला है उसके बारे में क्या लकी मानते हैं या क्या आपका विचार है? बरोबर आहे. याच्यामध्ये आम्ही सांगू इच्छितो की टेबल हे प्रशासनाचं एक महत्त्वाचं कामकाज करण्याचा एक आधार आहे की ज्या टेबलावरती स्वच्छंदरित्या कारभार केला जातो, त्यामध्ये बरेचसे प्रस्ताव मंजूर होतात, बऱ्याचशा कर्जांच्या तरतुदी होतात आणि ह्याच टेबलावरती आम्ही संपूर्ण प्रशासनाचा कारभार अतिशय स्वच्छंद निरपक्षपणे तसेच पारदर्शकता आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. हे आम्हाला आमच्या सगळ्या कामगार कर्मचारी वृंदांना विनंती आम्ही करतो आमच्या पॅनलच्या माध्यमातून. चुनाव का आखिरी रात है, क्या कहना चाहेंगे? चुनाव का आखिरी सर्वप्रथम तो मैं बोलना चाहूँगा की जे सगळे मतदार आहेत त्यांनी 100% मतदान करून आम्हाला विजयी करायचं आहे. कारण हा विजयाचा आमचा नसून हा मतदारांचा विजय आम्ही मानतो आणि जर आम्ही ह्या निवडणुकीत जिंकून आलो तर आम्ही नक्कीच पारदर्शक भूमिका बजावून मतदार लोकांच्या विश्वासाला सार्थक ठरवू आम्ही. तर या ठिकाणी आमचे सर्व उमेदवार स्वराज्य पॅनलच्या माध्यमातून आम्ही जे प्रचार केला आहे प्रचंड चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी सर्व उमेदवारांनी आमच्या पॅनलला एक विशेष असं एक सपोर्ट केला आहे की यावेळी आपण निश्चित स्वरूपामध्ये बदल करू आणि बदलाच्या माध्यमातून बँकेमध्ये परिवर्तन करण्याचं आम्ही एक उद्दिष्ट आपण ध्येय साध्य करू असं आम्हाला सर्व सभासदाकडनं आम्हाला एक सपोर्ट मिळत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या उद्देशाने ज्या कारणामुळे आम्ही इथे थांबलो आहोत, ज्या उद्देशाने आम्ही जे प्रचार करत आहोत यामध्ये जे काही सभासद वर्ग आहे बँकेचा जे काही सभासद वर्ग आहे त्यामध्ये त्यांच्यासाठी न्याय मिळवणं हा एक आमचा उद्दिष्ट आहे. विशेष बाब म्हणजे जे आधुनिकीकरण झालं आहे आधुनिकीकरणाच्या माध्यमातून बँकेमध्ये जे काही बदल करणं आवश्यक आहे ते आपण बदल करण्यासाठी आम्ही संपूर्ण आमचं पॅनल प्रयत्नशील असणार आहे. दुसरी महत्त्वाची बाब बँकेमध्ये जे काही व्यवहार आहे यामध्ये पारदर्शकता आणणं हा देखील आमच्या पॅनलचा एक अतिशय महत्त्वाचा अजेंडा आहे. यामध्ये बरेचसे असे विषय आहेत जे बोलण्यासारखे आहेत